मुंबई दादरचे शिवाजी पार्क हे ठिकाण म्हणजे फक्त एक मैदान नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू. याच शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराशी एक पुतळा आहे, जो फक्त एका व्यक्तीचा नाही, तर तमाम शिवसैनिकांसाठी एका आईच्या आठवणीचा आहे. मातोश्री मीनाताई ठाकरे, ज्यांना शिवसैनिक आदराने मासाहेब म्हणतात. पण आज सकाळी याच शिवाजी पार्कवर याच मासाहेबांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. हा फक्त रंगाचा शिरकावा नाही, हा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, स्त्रियांच्या सन्मानावर आणि ठाकरे कुटुंबाच्या अस्मितेवर केलेला थेट हल्ला. पण हा हल्ला कोणी केला, का केला आणि या भ्याड हल्ल्यामागे कोणाचा राजकीय डाव दडलाय? चला या संपूर्ण प्रकरणाची चिरफाड करूया. आता ऐकूया किस्सा नंबर 1. नेमकं काय घडलं? आज सकाळी जेव्हा मुंबई जागी होत होती, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात एक धक्कादायक बातमी वायासारखी पसरली. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आणि चबुत्यावर कोणीतरी लाल रंग फेकला होता. ही बातमी कळताच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवाजी पार्कवर जमायला सुरुवात झाली. वातावरण तापलं. शिवसैनिकांच्या मनात राग आणि डोळ्यात पाणी होतं. तात्काळ संतप्त कार्यकर्त्यांनी स्वतःच पुतळा स्वच्छ करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला होता. एवढी सुरक्षा असताना शिवाजी पार्कसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हे धाडस कोणी केलं? आता वळूया किस्सा नंबर 2 कडे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात जी त्सुनामी आणली त्याकडे. या घटनेचं गांभीर्य इतकं मोठं होतं की जे अनेक वर्षांत झालं नाही, ते आज शिवाजी पार्कने पाहिलं. राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही काही तासांच्या अंतराने घटनास्थळी पोहोचले. दोघांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. राज ठाकरेंनी पोलिसांना 24 तासात आरोपींना शोधून काढण्याचा अल्टिमेटम दिला, तर उद्धव ठाकरेंनी हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असल्याची शंका व्यक्त केली. या घटनेमुळे शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे एकत्र आले. तिन्ही पक्षांनी एकमुखाने या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. हा फक्त एका पुतळ्याचा प्रश्न नव्हता, हा ठाकरे या नात्याचा आणि मासाहेब या भावनेचा प्रश्न होता. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किस्सा नंबर 3. या हल्ल्यामागे कोण असू शकतं आणि यातून कोणाचा फायदा होणार आहे? उद्धव ठाकरेंनी शंका व्यक्त केली की ज्याला आपल्या आईबापाचं नाव घ्यायची लाज वाटते, अशा लावारिस व्यक्तीनेच हे कृत्य केलं असेल. त्यांनी थेट बिहारमधील घटनेशी याचा संबंध जोडला, जिथे मोदींच्या आईचं नाव घेऊन गोंधळ घालण्यात आला होता. त्यांचा रोख स्पष्ट होता की महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवून निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याचा हा एक मोठा कट असू शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा घटनांचे 3 मुख्य उद्देश असू शकतात. पहिलं म्हणजे शिवसैनिकांना डिवचणे, शिवसैनिकांना भावनिकदृष्ट्या भडकवून त्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. दुसरं म्हणजे ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करणे, ठाकरे कुटुंबाच्या सर्वात भावनिक आणि आदराच्या स्थानी असलेल्या मासाहेब यांच्यावर हल्ला करून त्यांना राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे. तिसरं म्हणजे राजकीय ध्रुवीकरण, 2 गटांमध्ये तेढ निर्माण करून निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा उचलणे. या घटनेत पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुतळ्याच्या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे आरोपींना शोधणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे.